सन्माननीय पवार सर हे आपल्याला मार्गदर्शन करतात. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय विज्ञान वर्ग आणि वंदनीय सर्व माझ्या बालमित्र मित्रांनी, कार्यक्रम छोटासा आहे, वेळेचा थोडासा बंधनीय आहे. बरेच वर्ष आपण या शाळेत येतोय आणि एखाद्या संस्थेचं कार्य बोलतो होऊ लागलं की कार्यकर्त्यांनी गप्प बसावं असा एक संकेत आहे आणि त्या चांगल्या संकेताचं मी नेहमी पालन करतो. म्हणून जास्त काही न बोलता फक्त म्हणजे स्नेही आहे त्याने 91-94 पासून जर इतिहासाने आमच्यावर तर गिरत पण नाही असं नाही, म्हणजे ह्या युगांधाला जी आहे त्याचे ते साक्षीदार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक उदार व्यक्तिमत्व बसलेलं आहे. ते कुठल्याही आम्हाला माहिती नाही, पण ते माणूस आहेत आमच्यावर आणि माणूस म्हणून आमचे 94 पासून आमच्यावर ते फिरत आहे. दौरा कुठूनच आहे, कुठेही असून दे, पण दौऱ्यात एक दिवस तरी ते येत आहे आणि आम्ही त्यांना बोलवतो. हा एक भाग झाला. आणि तिसरा महत्वाचा आहे ते जी विज्ञान साहित्य दिलेलं आहे त्याबद्दल मी 2 सूचना तुमच्या परवानगीने करतो की आम्ही अनुभवलेलं कसं होतं. हे साहित्य नव्हतं आमच्या बाजूला. इथे नंतळा काढायचं, खाली स्पीडचा दिवा ठेवायचं, शिक्षक सांगायचे समजलं का समजलं, बाहेर गेलं आम्हाला काय समजलं आम्हालाच माहिती नाही, दुसऱ्याला काय समजलं. ही त्यावेळी परिस्थिती होती. काळ बराच बदललाय, जग अतिशय गतिमान आहे. आज या छत्रीचा शोध ही आज छत्री जर आली असेल, सोमवारी आहे तर मंगळवारी दुसरी छत्री बाजारात मार्केटमध्ये उपलब्ध होते. इतकी गतिमानता जीवनात आणि ह्या विज्ञानात आलेली आहे. त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. ते सामोरं जाताना विज्ञान शिक्षकाला मी विनंती करेन की जे केमिकल्स आहेत, जी रसायन आहेत, त्याचे धोके त्यांना सुरुवातीला समजावून सांगा. कसे हाताळायचे, काय हाताळायचे याचे धोके समजावून सांगा. आणि जे काय बाकी प्रयोग साहित्य आहे, काचेचं सामान असेल काय असेल, हे मुलांना हाताळायला द्या. म्हणजे अजून पण कसं तुम्ही एखादा समजावून सांगा, ते मुलांना 2-3 मुलांना उभं करा, ते मुलं बाकीच्या समजावून तरी कसं काय करायचं एक सुरू होईल. तसं जे माझ्या मित्रांनी संतोषने आता जसं सांगितलं तसं ते ना हे करताना काही रसायन वावगं गेलं, काही साहित्य फुटलं तर विद्यार्थ्यांना नावभेट करू नका, त्यांना बोल लावू नका, त्यांच्या पालकांना बोलू नका, त्यांच्यावर कोणतीही नुकसान पत्रिका घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना हाताळा द्या, त्यांना हाताळून द्या. हाताळल्याशिवाय त्यांना समजणार नाही. जे हाताळलं ते वाया जाईल किंवा कुठलं जाईल ते आम्हाला कळवा, आम्ही तुमची त्याची घेतले पाहिजे. फक्त मुलांना सर्वांना ते हाताळायला एवढे सूचना आहे कुठे. आणि ही जी काही आमची पंढरीची वारी आहे, नंतर ज्यावेळेला आषाढीची वारी तिकडे तेव्हा आम्ही पंढरीची वारी सुरू करतो आणि त्या विठू माईचं दर्शन घेण्यापेक्षा आम्ही ह्या विठू माईचं दर्शन करतो. आम्ही याला देत नाहीये, जे काय आम्ही करतोय, जे पुढचं आणतोय ते यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर आम्हाला एक सात्विक समाधान मिळतं आणि त्या समाधानाचे आम्ही पायी घेऊ, त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. इथे येण्याची संधी दिली व्यवस्थापनाने आणि गावाने, त्याबद्दल मी आणि यांची सेवा करण्याची संधी त्यांची चरणी काय करतात मंडळाच्या वतीने आमच्या सहकारी वगैरे आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. आपण दिलेल्या सूचना पालन या ठिकाणी नक्की होईल. यानंतर आपण